मोठी बातमी, राजकारणी अधिकारी हे हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत। राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी आणि माजी मंत्री हे हनी ट्रॅप मध्ये अडकल्याचं कळतंय। महिलेने 40 लाखांची खंडणी मागितल्याच्याही तक्रारी आहेत। 50 ते 60 हजारात तडजोडी करत तक्रारी मागे घेतल्या गेल्यात। हनी ट्रॅप मागचा मास्टरमाइंड हा नाशिकचाच असल्याचं बोललं जातंय। हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू आहे। हनी ट्रॅप मध्ये फसवून बदनामी करण्याची धमकी दिली गेल्याची सुद्धा माहिती आहे। महिलेकडून दाखल गुन्हे आणि सद्यस्थिती नेमकी काय, तर मुंब्रा पोलीस स्टेशन सहपोलीस उपनिरीक्षकाविरोधात तक्रार। जबरदस्तीने बलात्काराची तक्रार, नंतर तक्रार नसल्याचं प्रतिज्ञापत्र। चेंबूर पोलीस स्टेशन सह आयुक्त वस्तू सेवाकर यांच्या विरोधात तक्रार। नोकरीचे आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा, अटकेनंतर हायकोर्टाकडून सुनावणी स्थगित, याचिका प्रलंबित। पुणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पोलीस उपायुक्तांविरोधात तक्रार। फेसबुक व्हॉट्सअॅपवर ओळख वाढवून अश्लील संभाषण, विनयभंगाचा गुन्हा, तडजोडीनंतर तक्रार मागे। वाकड पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षकांविरोधात तक्रार। नोकरीचा आमिष दाखवून बलात्काराची तक्रार, चौकशी करता महिलेनं येणं टाळलं, प्रकरण बंद। सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकाविरोधात तक्रार। लग्नाचा आमिष दाखवून बलात्काराची तक्रार, नंतर गैरसमजुतीतून तक्रार केल्याचा जबाब। मानपाडा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार। गैरवर्तनाची वरिष्ठ राज्य मानवी आयोगाकडे तक्रार, आयोगाकडून प्रकरण बंद। पोलीस महासंचालक कार्यालय सहाय्यक पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार। पुण्यात गुंगीचं औषध देऊन सामूहिक बलात्काराची तक्रार, चौकशीत आर्थिक गैरफायद्यासाठी तक्रार केल्याचं समोर। राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी राजकीय नेते हनी ट्रॅपच्या जाळ्यात। बडे पोलीस अधिकारी सरकारी अधिकारी यांना अडकवून खंडणी। विविध पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अत्याचाराच्या तक्रारी। 40 ते 50 लाखांची खंडणी मागून प्रत्येकाकडून 50 ते 60 हजार उकळ। खंडणी मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यातील तक्रारी मागे। नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलात बोलावून ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं। अधिकारी राजकीय नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओही असल्याची माहिती आहे। महिलेविरोधात अनेक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत। अद्याप गुन्हा दाखल नाही, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत, अधिकची अपडेट देतात। किरण, खरं तर या संपूर्ण प्रकरणाचा जो मास्टरमाइंड आहे तो नाशिकमध्ये असल्याचं कळतंय। माधुरी, अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुरुवातीच्या काळामध्ये एकच महिला असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। ती सरकारी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असेल किंवा नेत्यांना ती आपल्या जाळ्यात ओढते आणि त्यानंतर त्यांच्याकडे खंडणी मागते। एक विशिष्ट रक्कम मिळाल्यानंतर ती हा संपूर्ण गुन्हा मागे घेते, अशा स्वरूपाची तिची मोडस ऑपरेंडी असल्याचं सुरुवातीला दिसून येतंय। यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे नाशिकमधील एका मोठा अधिकारी यामध्ये अडकल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलेलं आहे। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासूनचं हे प्रकरण जर बघितलं तर सुरुवातीला ही महिला पोलिसांमध्ये तक्रार करते, त्यानंतर एका विशिष्ट रक्कमची मागणी करते, त्या रक्कमपैकी काही तडजोडी आणती, काही विशिष्ट रक्कम मिळाल्यानंतर ही महिला ही तक्रार मागे घेते किंवा अनेकदा त्या चौकशीला सामोरच जात नाही, अशा स्वरूपाचं चित्र बघायला मिळतंय। पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, अशा विविध ठिकाणी हा हनी ट्रॅपचा प्रकार जो आहे तो या महिलेनं केल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। आता या सगळ्या प्रकरणी गुन्हे शाखेकडनं याबाबतचा तपास केला जातो। या संपूर्ण चौकशी दरम्यान गोपनीयता बाळगली गेलेली आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर अनेक बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे। उत्तर महाराष्ट्रातील काही अधिकारी देखील यामध्ये सहभागी असल्याचं कळतंय आणि प्रामुख्याने या संपूर्ण प्रकरणाचा जो मास्टरमाइंड आहे तो नाशिकमधील आहे।
एक माजी राजकीय व्यक्ती असल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगलेली आहे। एकूणच जर बघितलं तर हे संपूर्ण हनी ट्रॅपचं जे प्रकरण आहे ते आता कोणत्या वळणाला जाऊन पोहोचतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाची बाब जर बघितलं तर आगामी काळामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहे आणि त्या सगळ्या काळामध्ये या संबंधी काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येतात का किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये काही गुन्हा दाखल होऊन काय कारवाई होते हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच या हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये राजकीय वर्तुळामध्ये खुमासदार चर्चा सुरू झालेली आहेत। माधुरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।